पुणे कारागृहाला पडलेला एकदम सोपा प्रश्न लक्ष द्या. द राईस ऑफ मराठा पॉवर नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्नाचं आन्सर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ग्रंथांवर प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आता पहिला ऑप्शन महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या ग्रंथांमुळे त्यांना ओळखलं जातं. विशेषतः ग्रंथ खूप जास्त आहेत, एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे. इशारा, सत्सार, खतफोडीचं बंड, अस्पृश्यांची कैफियत, गुलामगिरी, ब्राह्मणांचं कसब, शेतकऱ्यांचा आसूड आणि मृत्यूनंतर प्रकाशित झालेला सार्वजनिक सत्यधर्म. महात्मा ज्योतिबा फुलेंचे ग्रंथ चांगले लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर म्हणले की सगळे ग्रंथ इंग्रजीमध्ये आहेत. पहिलं आत्मचरित्र, वेटिंग फॉर विजा, अनटचेबल, कास्ट इन इंडिया, अनहिलेशन, गांधी, रानडे अँड जिना, हु वेअर शुद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, हे सगळे ग्रंथ आंबेडकरांचे एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे. आणि मग येतं लोकमान्य टिळक. टिळकांचे 3च ग्रंथ आहेत खूप महत्वाचे. त्याच्यामधला गीता रहस्य, आर्टिक होम इन द वेदाज आणि तिसरा होता ओरायन. हे तिन्ही परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे राहणारे प्रश्न. व्यवस्थित परत एकदा रिपीट बघा आणि नोट करून ठेवा. थँक्यू.